नमस्कार. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी यांनी आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचं आजचं दुसरं पुष्प. हे पुष्प गुंफण्याची संधी मला या महाविद्यालयाने, त्यांचे प्राचार्य, आमचे मित्र महेंद्र कदम आणि त्यांच्या सहकार्याने मिळवून दिली. त्याबद्दल सुरुवातीला मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करतो. मित्र हो, माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे बदलते वर्तमान आणि सांस्कृतिक संघर्ष. या विषयावर मांडणी करण्यापूर्वी एक गोष्ट मला वाटतं तुम्हाला सांगावी. ती अशी आहे की एक लेखक, समकालातला एक लेखक या नात्याने माझी जी काही निरीक्षणं आहेत, म्हणजे आपलं वर्तमान ज्या गतीने बदलतं आहे त्या प्रकारचं एक भय वाटावं अशा प्रकारची गती त्याला प्राप्त झालेली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून जे काही आपल्या आजूबाजूला आपल्या जगण्याशी संबंधित असलेले सगळे सांस्कृतिक घटक आहेत त्याच्यावर त्याचा कसा परिणाम होत आहे, त्याच्यामधून एक प्रकारचे क्लासेस, एक प्रकारचे संघर्ष कसे निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अंतिमतः संपूर्ण जगभरातलंच मानवी जीवन कशा पद्धतीने भयकंपित किंवा असुरक्षित अशा वातावरणामध्ये जगत आहे, या संदर्भामध्ये एका लेखकाच्या दृष्टिकोनातून थोडीफार मांडणी करावी असा माझा हेतू आहे. आणि त्याच्यामुळे अर्थातच थोडासा विस्कळीतपणा किंवा कदाचित ज्याला आपण काय म्हणतो की एखाद्या विचारवंताने मांडलेलं वैचारिक मांडणी असते किंवा एखादा व्यावसायिक व्याख्याता असतो आणि तो आपल्या समोर व्याख्यान देतो, तर तसं काही स्वरूप याला येईल असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे एक संवाद साधावा. माझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी मला अस्वस्थ करणाऱ्या या समकालाच्या संदर्भामध्ये आणि सांस्कृतिक संघर्षाच्या संदर्भामध्ये आहेत, तर त्याच्याविषयी थोडंफार तुमच्याशी हितगुज करावं, तुमच्याशी संवाद साधावा अशा स्वरूपात मी हे व्याख्यान गुंफणार आहे. सुरुवातीला संस्कृतीचे वेगवेगळे घटक किंवा अर्थातच नेमकं वर्तमान म्हणजे तरी काय असतं याच्याविषयी आपल्याला बघावं लागेल. पण त्याच्याविषयी बोलण्याच्या आधी मला एक कादंबरी आठवते. लेखक म्हणून जी काही जडणघडण आजवर झालेली आहे त्या वाटचालीमध्ये ज्या महत्वाच्या पुस्तकांचा हातभार लागलेला आहे असं मला वाटतंय, त्याच्यापैकी ते एक पुस्तक आहे आणि ती कादंबरी आहे जुझे सारामागो नावाचा एक पोर्तुगीज लेखक आहे, त्याची ब्लाइंडनेस ही कादंबरी. आता अर्थातच ही जी काही कादंबरी आहे की ज्या कादंबरीच्या साठी या लेखकाला नोबेल प्राइज सारखा एक अतिशय महत्वाचा मानला जाणारा पुरस्कारही मिळालेला होता. ती कादंबरी नेमकी काय आहे किंवा या कादंबरीचा उल्लेख जो मी अगदी सुरुवातीला करतोय त्याचा आणि आजच्या वर्तमानाचा किंवा एकूणच आपलं जे काही प्रदूषित झालेलं असं सांस्कृतिक वातावरण आहे, सांस्कृतिक पर्यावरण आहे, तर त्याचा नेमकं काय संबंध आहे. मला वाटतं की एक मध्यवर्ती सूत्र घेऊन त्याच्या अनुषंगाने आपण पुढे जाऊ शकतो. तर नेमकं या कादंबरीमध्ये काय आहे हे जर बघायचं झालं तर असं लक्षात येतं की ही कादंबरी ज्या गोष्टीविषयी बोलते ती गोष्ट थोडस रूपकात्मक पद्धतीने जर सांगायचं झालं तर ती अगदी आजच्या काळाशी सुद्धा थेटपणे संबंधित आहे. पण ज्या प्रकारचं वास्तव त्या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे ते वर्तमानपत्री वास्तव आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर एक वास्तवाची एक वेगळी पळा किंवा वास्तवाचा एक वेगळं अंग दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या कादंबरीमध्ये केलेला आहे. घडतं असं की कादंबरीच्या सुरुवातीलाच आपण पाहतो की अनपेक्षितपणे एखादा साथीचा रोग आलेला असावा तशा पद्धतीने एका गावातली माणसं एकामागून एक आंधळी होत जात असतात. हे नेमकं का होतंय, कसं होतंय, कोणालाच काही कळत नसतं. म्हणजे अगदी सुरुवातीला, कादंबरीच्या सुरुवातीला जो पहिलाच प्रसंग आहे त्याच्यामध्ये एक माणूस असा ड्रायव्हिंग करत निघालेला आहे आणि सिग्नल पाशी त्याची गाडी थांबते रेड सिग्नल पडल्यामुळे. आणि जेव्हा आता ग्रीन सिग्नल पडला आणि पुढे जाण्यासाठी अनुमती मिळाली आणि तो गाडी सुरू करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अचानकपणे आपल्याला दिसेनासं झालेलं आहे, अचानकपणे आपली दृष्टी गेलेली आहे. आता काय करायचं, तो पुढे जाऊ शकत नव्हता, ड्रायव्हिंग करू शकत नव्हता. पाठीमागच्या ज्या काही गाड्यांच्या रांगा आहेत ते हॉर्न वाजवत आहेत, गडबड सुरू झालेली आहे, काय झालंय नेमकं, कशासाठी हा थांबलाय कोणालाच काही कळत नाही. मग ट्रॅफिक पोलीस येतात, आजूबाजूची माणसं येतात,
हा त्यांना सांगतो की अशा अशा प्रकारे मला अचानकपणे दिसेनासं झालेलं आहे. आता असं कसं होईल? सगळ्यांना एकदम आश्चर्य वाटतं. पण तरी सुद्धा मग त्याची गाडी बाजूला काढली जाते. एक माणूस त्याला मदत करण्यासाठी पुढे होतो आणि तो त्याला सांगतो की ठीक आहे, तुझी गाडी तू मला पत्ता दे, तुझ्या घरी मी नेऊन तुला आणि तुझ्या गाडीला पोहोचवतो. तो माणूस त्याला पोहोचवतो खरा, त्याच्या घरापर्यंत सोडतो अगदी त्याच्या फ्लॅटपर्यंत, पण त्याची गाडी घेऊन तो पळून जातो. आता पुढे काय होतं, की घरी त्याची बायको त्याला आता असं अचानक कसं काय झालं असेल, म्हणून त्याला डोळ्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाते. गावामध्ये आणखी अशा अनेक केसेस घडायला लागलेल्या असतात, तेही तिथे आलेले असतात. आणि मग हळूहळू असं व्हायला लागतं, की ज्याने ती गाडी पळवलेली असते तो चोर, तोही आंधळा होतो. ज्या डॉक्टरने यांना तपासलेलं असतं तो डॉक्टरही आंधळा होतो. आणि बघता बघता हळूहळू सगळं गाव अक्षरशः आंधळं होऊन जातं. आता हे इथेच थांबत नाही. पुढचे कित्येक दिवस असे असतात, की एखादं भयानक असं स्वप्न पडावं, तशा पद्धतीने सगळीकडे एकदम असा अंधाधुंदी कारभार सुरू झालेला असतो. कोणालाच काही कळत नसतं. आपण कुठे आहोत, आपल्या बरोबर कोण आहे, नेमकं आपण काय खायचंय, काय प्यायचंय, काही कळेनासं झालेलं असतं. आणि त्याच्यामुळे सगळीकडे एकदम अशी दुर्गंधी पसरलेली असते. माणसं उपासमारीने मरायला लागलेली असतात. अनेक प्रकारचे रोगराई पसरलेली असते. हळूहळू पाणी प्रदूषित झालेलं असतं, हवा दूषित झालेली असते. अनेक पद्धतीने अशा जर आपण बघायला लागलो तर संपूर्ण वातावरण हे बिघडून गेलेलं असतं. म्हणजे हे जे काही आंधळेपण अचानकपणे कोसळलेलं आहे, त्याच्यामधून अराजक सदृश्य अशी एक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्याचा एक भयावह अशा प्रकारचा परिणाम लेखक त्या कादंबरीमध्ये पुढे आपल्याला सांगायला लागले. हे जे काही आंधळेपण आहे, हे आंधळेपण म्हणजे केवळ शारीरिक आंधळेपण या अर्थाने आता आपल्याला घ्यायचं नाहीये. तर हे तेच आंधळेपण आहे, की जे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या सांस्कृतिक अस्मितांमुळे आपल्यामध्ये आलेलं आहे. ते कदाचित जातीय स्वरूपाचं आंधळेपण म्हणतात ते. जातीय अस्मिता आहे ती इतक्या टोकदार झालेल्या आहे, की कळत नकळतपणे आपण त्याच्या आहारी जाऊन एक प्रकारचा अहंकार आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. एक श्रेष्ठत्वाची एक श्रेष्ठत्वाचा गंड आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामधून आलेलं ते आंधळेपण असू शकतं. धार्मिक अहंकारातून आलेलं ते आंधळेपण असू शकतं किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांच्या माध्यमातून ज्या घटकांमुळे एक प्रकारे आपण इतरांवर सांस्कृतिक वर्चस्व साधण्याचा प्रयत्न करतोय. बहुजन किंवा बहुमुखी अशा प्रकारची जी काही बहुजनांची संस्कृती आहे ती नष्ट करून ती एकमुखी कशी होईल हे बघण्याचा आपण वर्तमानामध्ये प्रयत्न करतोय. तर या सगळ्यामुळे आलेलं अशा प्रकारचं आपल्याला आलेलं एक प्रकारचं वैचारिक आंधळेपण सुद्धा ते असू शकतं किंवा अशा प्रकारचं एक भावनिक आंधळेपण पण ते किंवा एकूणच आपली बुद्धी भ्रष्ट झाली असं आपण म्हणतो. तर तशा प्रकारचं ते आंधळेपण असू शकतं असं आपण आज म्हणू शकतो. मग हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक जे मी म्हणतोय की ज्याच्यामुळे हे आंधळेपण आलेलं आहे, हे घटक म्हणजेच मित्रांनो आपल्या आजूबाजूचे सांस्कृतिक घटक आहेत असं आपण म्हणू. म्हणजे एका अर्थाने आपली जी काही संस्कृती आहे किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलताना ऐकत असतो की कशा पद्धतीने आपली प्राचीन संस्कृती श्रेष्ठ आहे, कशा पद्धतीने संस्कृतीतल्या विविध घटकांमुळे आजवर आपण जगामध्ये इतक्या वर्षामध्ये टिकून राहिलेलो आहोत. तर अनेक अनेक पद्धतीने अनेक परांनी आपल्या कानावर आलेलं असतं. पण ही संस्कृती म्हणजे नेमकं काय आहे? या संस्कृतीमध्ये फक्त जात धर्म एवढेच घटक येतात का? तर वेगवेगळे आवाज आवाज येत आहेत पाठीमागून. जरा आवाज कमी करा. आवाज डिस्टर्ब होतोय. जरा आवाजांचा डिस्टर्बन्स कमी करा. हॅलो हॅलो आवाज जरा येत आहे ते कमी होऊ द्या. ठीक आहे. ओके ठीक आहे. तर अशा पद्धतीने ब्लाइंडनेस या कादंबरीचा मी मुद्दामून इथे जो उल्लेख केलेला आहे तो एवढ्याचसाठी आहे की या ब्लाइंडनेस मध्ये जे एक वास्तव वेगळ्या पद्धतीचं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न जुजे सारामागो या लेखकाने केलेला आहे, तर ते तशाच प्रकारचं आंधळेपण वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांच्या संदर्भामध्ये आज आपल्याला दिसायला लागले. आणि हे अर्थातच सांस्कृतिक घटक जे आहेत त्यांच्यामधला अंतर्गत अशा स्वरूपाचा संघर्ष, तर त्याची एक प्रकारे उकल आपल्याला या व्याख्यानाच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधून मला करावीशी वाटते. तर हे जे काही सांस्कृतिक घटक आहेत नेमकेपणाने विशेषतः आपल्या भारतीय परिप्रेक्षात जर आपण विचार करायला लागलो तर भारतीय परिप्रेक्षामध्ये धर्म आणि जात हे दोन घटक जे आहेत ते आपल्याला अतिशय महत्वाचे असे वाटायला लागतात. कारण आपली सगळी संस्कृतीचा जो काही डोलारा उभा आहे तो पूर्णपणे या दोन घटकांवर आहे आणि मग बाकीचे जे काही घटक असतील त्याला लागून आलेले
ते एक दुय्यम स्वरूपाचे घटक आपण म्हणू शकतो. पण प्रामुख्याने धर्म आणि त्याच्या बरोबरीने जात या दोन घटकांच्या मध्ये किंवा या दोन घटकांमुळे निर्माण झालेले जे काही संघर्ष आहेत आणि त्याच्यामुळे ढवळून निघालेलं एकूणच आपलं आजवरचं जे काही जगणं आहे, तर त्याचा विचार सांस्कृतिक संघर्षांच्या संदर्भात आपल्याला करावा लागतो. आता ही जी काही संस्कृती ही संकल्पना आपण विचारात घेतो, बऱ्याच वेळा काय होतं की आपण अतिशय ढिसाळपणे हा शब्द किंवा ही संकल्पना वापरतो. कारण मुळात जर आपण विचार केला तर एकूण पाश्चात्य व्यूह जे आहेत त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे शब्द संस्कृती या अर्थाने वापरलेले दिसतात. म्हणजे कल्चर हा एक शब्द तिथे आहे आणि दुसरं सिव्हिलायझेशन हा शब्द आहे. आता या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. कल्चर म्हणताना जी संस्कृती अभिप्रेत असते ती सिव्हिलायझेशन मध्ये नाहीये. सिव्हिलायझेशन मध्ये प्रामुख्याने सभ्यता हा अर्थ त्याच्यामध्ये अभिप्रेत असतो. पण आपल्याला सभ्यतेच्या ऐवजी आपण सरसकट सगळ्यालाच संस्कृती असं म्हणतो. म्हणजे आपण जर असं म्हटलं की हाताने जेवण करणं, हाताने जेवणं ही भारतीय लोकांची संस्कृती आहे. आता ठीक आहे, आपण असं म्हटलं की हाताने जेवणं त्या गोष्टीशी आपली संस्कृती संबंधित आहे. दुसरीकडे आपण असंही म्हणतो की समजा आपण जेवत असताना कोणीतरी भुकेलेला आला, एखादा गरीब माणूस आला किंवा इव्हन अगदी एखादा प्राणी जरी आला, तरी सुद्धा आपण आपल्यातला एक घास त्याला देणं ही सुद्धा आपली संस्कृती आहे. ही भारतीय संस्कृती आहे. आता इथे दोन्ही ठिकाणी संस्कृती हा शब्द वापरलेला दिसतोय. पहिल्या ठिकाणी आपण संस्कृती म्हटलं, तिथे आपण काय म्हटलं की अशा पद्धतीने हाताने जेवणं म्हणजे काट्यांचा वगैरे काटे चमचे जे असतात जशा प्रकारे युरोपियन किंवा पाश्चात्य देश वापरतात, तर तशा प्रकारे काही न करता थेटपणे बोटाने थेटपणे हाताने घास घेणं ही आपली संस्कृती आहे, हे आपण मान्य करू. दुसरीकडे आपण काय म्हणतोय की अशा पद्धतीने एखाद्या भुकेलेल्या प्राण्याला, भुकेलेल्या माणसाला आपल्यातला अर्धा घास देणं, आपल्या जेवणातलं थोडंसं त्याला देणं, त्याची भूक भागवणं ही आपली संस्कृती आहे. आता इथे सुद्धा संस्कृती हा शब्द वापरला, पण मला असं म्हणायचं की या दोन्ही संस्कृतीमध्ये जो मी म्हणतोय की कल्चर आणि सिव्हिलायझेशन हा जो फरक आपण करत नाही, तो फरक खरं तर इथे आपल्याला अभिप्रेत असतो. आपण एकत्रितपणे तो शब्द वापरतोय खरा, पण याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे एका वेळी आपण ज्यावेळी वापरतो तेव्हा आपली काय म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी मी म्हणतो की हाताने जेवण ही आमची ही आमची संस्कृती आहे, तेव्हा अर्थातच तिथे आपल्याला एखादी सवय एखाद्या गोष्टीची आपल्याला कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या परंपरेने चालत आलेली अशा प्रकारची एखादी चालीरीत असेल, एखादी अशा प्रकारची विशिष्ट सवय असेल, विशिष्ट धारणा असेल, तर त्याला उद्देशून आपण तिथे संस्कृती हा शब्द वापरतो. आणि याच्या उलट ज्यावेळी आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये म्हणतो की अशा पद्धतीने भुकेलेला आपल्या अन्नातला अर्ध घास देणं ही आपली संस्कृती आहे, तेव्हा तिथे सिव्हिलायझेशन हा शब्द अभिप्रेत असतो. म्हणजे त्याचा अर्थ तिथे विशिष्ट प्रकारची माणुसकी, विशिष्ट प्रकारची नैतिकता अभिप्रेत असते. आणि ही जी काही नैतिकता असते ही अशा पद्धतीने केवळ परंपरेने आलेली अशी नसते, तर ती आपण आपण आत्मसात केलेली अशी गोष्ट असते. आणि म्हणून ही गोष्ट अधिक महत्वाची अशा प्रकारची ठरते. पण सरसकट आपण काय करतोय की या सगळ्या घटकांचं एकत्रीकरण करतोय आणि त्याच्यामुळे धर्म किंवा धर्माशी संबंधित गोष्टी असू देत, जातीयतेशी संबंधित असू देत, आपल्या खाण्यापिण्याशी संबंधित असू देत, नैतिकतेशी संबंधित असू देत, मानवतेशी संबंधित असू देत, कोणत्याही प्रकारच्या मूल्यांशी संबंधित असलेले अनेक प्रकारचे घटक या सगळ्यांची आपण इतकी सरमिसळ करून टाकलेली आहे की सगळं म्हणजेच संस्कृती असं आपण म्हणतो. आणि त्याच्यामधून मग काय होतं की या सगळ्या गोष्टींचा एक प्रकारचा दुराभिमान आपण बाळगायला सुरुवात करतो. याच्यामधल्या नेमक्या गोष्टी कोणत्या कालबाह्य झालेल्या आहेत, कोणत्या गोष्टींची खरी गरज आहे किंवा आजच्या काळाचा, आजच्या वर्तमानाचा विचार करता त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी आपण बरोबर घेऊन पुढे जायला पाहिजे, याच्या संदर्भामध्ये आपण बऱ्याच प्रमाणामध्ये गफलत करायला लागतो. आणि त्याच्यामधून मग या खोट्या अहंकारामधून, या खोट्या दुराभिमानामधून एक प्रकारची अस्मिता आपल्या मनामध्ये आपण जोपासायला लागतो. आणि ही अस्मिता हे सुद्धा एक संघर्षाचं मूळ आहे किंवा जी काही अनेक कारणं आहेत आजच्या सांस्कृतिक संघर्षाच्या पाठीमागे, त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण ही अशा पद्धतीची आपल्या मनामध्ये असलेली खोटी कल्पना, अस्मितेच्या खोट्या कल्पना किंवा आपला हा जो काही अहंभाव आपण जोपासलेला असतो की माझी जात श्रेष्ठ आहे, माझा धर्म श्रेष्ठ आहे किंवा माझ्या अशा प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत खाण्यापिण्याच्या असतील, काय वाटेल कपड्यांच्या असतील, देवाधर्माच्या संदर्भात असतील, या इतरांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत, ही श्रेष्ठताची भावना हा जो काही गंड आहे, अहंगंड आहे म्हणून आपण, तर तो सांस्कृतिक संघर्षाला कसा कारणीभूत करू शकतो हे अनेक प्रकारच्या उदाहरणावरून आपण बघू शकतो. म्हणजे अशा अर्थाने मूलतः आपण म्हणू शकतो की संस्कृती या घटकाशी जे विविध प्रकारचे अन्य घटक समाविष्ट त्याच्यामध्ये होत असतात. त्याच्यामध्ये धर्म जसा आहे, त्याच्यामध्ये जात जशी आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्या पोशाखाच्या पद्धती असतील, आपली भाषा असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक घटक आहेत. आजच्या काळाच्या संदर्भात विचार केला किंवा एकूणच जागतिक संदर्भात विचार केला तर त्याच्यामध्ये वर्ग संघर्ष किंवा वर्ग ही सुद्धा एक कॅटेगरी आपण
घेऊ शकतो. भारताच्या संदर्भात जेवढं जातीला महत्व आहे तेवढं बऱ्याच इतर देशांच्या संदर्भामध्ये वर्ग ही घटना ही जी काही गोष्ट आहे ती जास्त त्यांना महत्वाची वाटत असते. किंवा मग लिंगभेद आहे त्याच्यामधून निर्माण झालेले सांस्कृतिक संघर्ष आपण बघू शकतो. अशा प्रकारे या सगळ्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं जर आपण घेत गेलो तर आपल्या लक्षात येऊ शकतं की कशा पद्धतीने संस्कृती आणि संस्कृतीचे घटक आपल्या अवतीभोवती आपल्या जगण्याचाच एक भाग बनून राहिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आपापसात जे काही टकराव होत आहेत त्याच्या पाठीमागे मूलतः जी काही कारण आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने माणसाचा इगो किंवा माणसाचा अहम किंवा श्रेष्ठत्वाचा एक खोटा गंड हे प्रामुख्याने एक मुख्य कारण असलेलं दिसतं. त्याच्या बरोबरीने अन्य काही अनेक कारण आहेत की आपण अर्थातच ओघामध्ये बघणार आहोत, पण प्रामुख्याने हे कारण आहे असं आपण म्हणू शकतो. आता एक गोष्ट ही सुद्धा आपल्या लक्षात येते, म्हणजे प्रामुख्याने एक स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन नावाचं अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये संस्कृतीच्या संदर्भामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या दिसतील आणि या लेखकाचं म्हणणं असं होतं की जसजशी माणसाची भौतिक प्रगती होत गेली तसतशी संस्कृती सुद्धा बदलत गेलेली दिसते. किंवा मुळात ज्यावेळी माणूस आदिम अवस्थेत काही लाख वर्षापूर्वी वावरत होता असेल तेव्हा अर्थातच संस्कृती नावाची गोष्ट नव्हती. माणसाने ज्यावेळी अशा शेती करायला सुरुवात केली, माणसाने ज्यावेळी कपडे वापरायला सुरुवात केली किंवा वस्त्र नावाचा प्रकार, ती वल्कलं असतील किंवा आणखी झाडाची पानं असतील जेव्हा वापरायला सुरुवात केली तेव्हा आपण म्हणतो की हळूहळू माणसाला संस्कृतीचा स्पर्श व्हायला लागला. माणसाने जेव्हा देव पूजले असतील आपले स्वतःचे म्हणून तो एक सांस्कृतिक घटकच आहे. म्हणजे अशा पद्धतीने जसजसा माणूस प्रगतिशील व्हायला लागला, विशेषतः भौतिक प्रगती जसजशी माणसाची व्हायला लागली, जसजसा माणूस वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच्या जगण्याच्या संदर्भामध्ये विचार करायला लागला तसतशी अर्थातच ही संस्कृती नावाची गोष्ट माणसाच्या जगण्याला चिकटत गेलेली दिसते. आणि प्रामुख्याने आपण असं म्हणू शकतो की आज जगभरामध्ये ज्या महत्वाच्या मानवी जीवन मूलभूत अशा स्वरूपात बदलून टाकणाऱ्या ज्या काही 3 महत्वाच्या क्रांत्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली म्हणजे कृषी क्रांती. म्हणजे ज्यावेळी कधी पहिल्यांदा शेतीचा शोध लागला असेल आणि त्याच्यानंतर मग त्याचा सगळीकडे प्रसार झाला असेल तर त्याच्यानंतर माणसाची जी काही काय म्हणतो आपण आदिम प्रवृत्तीपैकी एक असते ती म्हणजे भूक असेल, काम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विकार असतील, ह्या सगळ्या आदिम प्रवृत्ती आहेत ना. या प्रवृत्ती शमल्यानंतरच संस्कृती येणार. जोपर्यंत तुमच्या पोटामध्ये भूक आहे किंवा जोपर्यंत तुमच्या मनामध्ये वासना आहेत, विविध प्रकारचे विकार आहेत, तोपर्यंत आपण सुसंस्कृत होऊ शकत नाही, तोपर्यंत आपल्याला संस्कृतीचा स्पर्शही नाही असं आपण म्हणू शकतो. किंवा अशा प्रकारे या सगळ्या विकारांच्या आहारी गेलेला माणूस असेल, कामवासनेच्या आहारी गेलेला माणूस असेल तर त्याला आपण कधी संस्कारशील किंवा सुसंस्कृत माणूस म्हणत नाही. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जेव्हा माणसाच्या या मूलभूत गरजा हळूहळू पूर्ण व्हायला लागल्या तसतशा माणसाला संस्कृती किंवा संस्कृतीशी संबंधित ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करावासा वाटायला लागला किंवा आपल्या जीवनामध्ये या अशा अनेक गोष्टी असाव्यात असं त्याला बेसिकली वाटायला लागलं असावं. आणि त्याच्यामुळे ही जी काही पहिली कृषी क्रांती असेल किंवा नंतरच्या काळामध्ये पुढच्या काही वर्षानंतर अलीकडच्या काळात झालेली औद्योगिक क्रांती असेल किंवा त्याच्यानंतर अगदी अलीकडे आपल्याकडे झालेली आता संपूर्ण जगभरामध्ये झालेली डिजिटल क्रांती असेल, की या सगळ्यामुळे माणसाचं जीवन हे पूर्णपणे पालटलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे जेव्हा कृषी क्रांती काही हजार वर्षांपूर्वी किंवा काही लाख वर्षांपूर्वी म्हणू आपण जेव्हा कधी झाली असेल तेव्हा अर्थातच माणसाची मूलभूत गरज भूक ही काही प्रमाणामध्ये शमलेली होती आणि त्याच्यामुळे भूक भागल्यानंतर त्याला अन्य गोष्टींचा विचार करता यायला लागला. जेव्हा भूक भागलेली असेल तेव्हा मग त्याला जाणीव होईल की आपल्याला थंडी लागते, आपल्याला काहीतरी अशा प्रकारे संरक्षणाकरता अंगाभोवती गुंडाळलं पाहिजे, मग त्या दृष्टीने त्याने विचार करायला सुरुवात केली असेल. त्यानंतर मग त्याला कदाचित वस्त्र ही जी काही आपल्या संस्कृतीचा एक घटक आहे त्याचा शोध लागला असेल. त्याच्यानंतर कदाचित त्याला असं वाटतं की निवारासाठी आपण घर बांधलं पाहिजे, आपण नुसतं झाडावर थांबू शकत नाही, पावसापासून संरक्षण व्हायला पाहिजे, थंडीपासून व्हायला पाहिजे. मग त्या दृष्टीने त्याने पुढची वस्त्र संस्कृतीचा विचार केला असेल. खाद्य संस्कृती हळूहळू विकसित होत गेली असेल. म्हणजे अशा पद्धतीने मूलभूत एक गरज भागली भुकेची की त्याच्यानंतर जो काही वेळ मिळालेला होता त्याच्यामधून त्याने आपल्या गोष्टी पुढच्या गरजांचा विचार केला आणि त्याच्यामधूनच मग नंतरच्या ज्या काही पुढच्या गोष्टी म्हणजे देव असेल, धर्म असेल, ह्या नंतरच्या कितीतरी नंतरच्या टप्प्यावर निर्माण झालेल्या सांस्कृतिक गोष्टी आपण म्हणू शकतो. म्हणजे अशा अर्थाने हळूहळू संस्कृती ही गोष्ट किंवा ही संकल्पना अधिकाधिक विस्तारित होत गेलेली दिसते. त्याला विविध प्रकारचे आयाम निर्माण होत गेलेले दिसतात. अनेक प्रकारचे घटक त्याच्यामध्ये समाविष्ट होत गेलेले दिसतात आणि या सगळ्या घटकांनी मिळून माणसाचं जीवन हे अधिक समृद्ध, अधिक संपन्न बनत गेलेलं दिसतं. म्हणजे संस्कृती ही पूर्णपणे माणसाला अनावश्यक असलेली गोष्ट आहे असं आपण कधीच म्हणू शकणार नाही. संस्कृतीमधले अनेक घटक असे आहेत की ज्याच्यामुळे माणसाचं जीवन हे समृद्ध झालेलं असतं किंवा मुळातच माणूस आणि जे काही अन्य पशु आहेत, अन्य प्राणी आहेत, याच्यामधला फरक हा सांस्कृतिक फरकावरच आधारलेला आपल्याला दिसतो.
कारण माणसाला संस्कृती आहे, अन्य प्राण्यांना अशा पद्धतीची संस्कृती असते किंवा इतकी विविधांगी स्वरूपाची संस्कृती असते असं आपण कधी म्हणू शकत नाही. मग आता अशा पद्धतीचे हे जे काही सांस्कृतिक घटक आहेत की जे काळाच्या बरोबर जसजसा माणूस विकसित होत होता, जसजसा त्याचा मेंदू विकसित होत होता किंवा जसजशा त्याच्या भौतिक गरजांची पूर्तता होऊन त्याच्यापाशी वेळ उरत होता, तसतशा या सगळ्या सांस्कृतिक गोष्टी ज्या आहेत त्या अधिकाधिक विस्तारित होत गेल्या, अधिकाधिक समृद्ध होत गेल्या असं आपण म्हणतो. आणि त्याच्यामधून मग नंतर या संघर्षाची बीज किंवा तो संघर्ष कशा प्रकारे निर्माण होत गेला, बीजारोपण कशा प्रकारे होत गेला, हे आपल्याला बघावं लागतं. आता खरं म्हणजे संघर्ष हा माणसाच्या जीवनाचा अगदी आदिम काळापासूनचा स्थायी भाव आहे. पण तेव्हाच्या संघर्षाचं स्वरूप आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा हे सांस्कृतिक घटक निर्माण झाले, तेव्हाच्या संघर्षाचं स्वरूप जर आपण बघितलं तर ते त्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे अगदी प्राचीन काळामध्ये माणसाला केवळ आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं याच्याकरता संघर्षाची गरज भासत होती, याच्याकरता संघर्ष करावा लागत होता. आपण आता म्हटलं की माणसाच्या दोन टोळ्यांमधलं किंवा जेव्हा कधी माणूस म्हणजे आत्ताच्या स्वरूपामध्ये माणसाची स्पेसिस निर्माण झालेल्याच नव्हत्या किंवा जशा पद्धतीची माकडांच्या वेगवेगळ्या टोळ्या असतात तशा प्रकारे माणूस अस्तित्वामध्ये होता. होमोपेसियस आपण वगैरे एक शब्द वापरतो ना, तर तशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये होतं. तेव्हा त्यांच्यामध्ये होणारे जे संघर्ष होते ते संघर्ष कशा प्रकारचे होते बघा. अन्न मिळवण्यासाठी संघर्ष, मादी मिळवण्याकरता झालेले संघर्ष किंवा अशा प्रकारे स्पेस जागा त्याच्याकरता निर्माण झालेले संघर्ष किंवा आपलं अस्तित्व शाबीत राखण्याकरता झालेले संघर्ष. म्हणजे याच्यामध्ये कुठेही धर्माचा संबंध आलेला नव्हता. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा आता अशा पद्धतीने अन्न निर्माण झालं, शेती संस्कृती निर्माण झाली किंवा त्याच्याही पुढच्या टप्पे जसजसे विकसित होते आणि धर्म, जात, देव यासारख्या गोष्टी निर्माण झाल्या, तेव्हा निर्माण व्हायला लागलेले संघर्ष याच्यामध्ये किती फरक आहे लक्षात येऊ शकतो. म्हणजे अगदी प्राचीन काळापर्यंत सुद्धा आपल्याला जायला नको, पण साधारणपणे गेल्या 500 किंवा 1000 वर्षांचा जरी मानवी इतिहास आपण बघितला आणि तेव्हाचा सांस्कृतिक संघर्ष कशा प्रकारचा जगभरामध्ये आहे ते जरी आपण बघितलं तरी असं लक्षात येतं की बहुतांशी संघर्ष हे अशा प्रकारे धर्म किंवा त्याच्यामधून निर्माण झालेली जी काही सत्ता, पिपासू, लालसा माणसाच्या मनामध्ये आहे तर त्याच्यामधूनच निर्माण झालेले आहे. आणि अशा पद्धतीचे हे संघर्ष हे केवळ तेवढ्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्याचे फार दूरगामी परिणाम पुढच्या भविष्यावर झालेले दिसतात. आणि अगदी इव्हन आजपर्यंत सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने या संघर्षाचे पुढे भविष्यात घडून आलेले परिणाम हे जाणवत राहिले दिसतात. म्हणजे आज सुद्धा जेव्हा आपल्यामध्ये अशा पद्धतीने कुठेतरी दोन जमातींमध्ये, दोन जातीच्या लोकांमध्ये संघर्ष होतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की कुठेतरी एक गट जो स्वतःला अधिक अभिजनवादी किंवा अधिक प्रगत समजणार आहे, अधिक सुसंस्कृत समजणार आहे आणि ज्या दुसऱ्या गटाला ते हलकं लेखतायत तो स्वतःला कुठेतरी आपण मूल निवासी आहोत किंवा आपण इथेच मूळचे आहोत अशा पद्धत, म्हणजे आपलं अस्तित्व हे मुळात इथे आधीपासून आहे आणि तुम्ही बाहेरून येऊन आमच्यावर दादागिरी गाजवताय, हक्क गाजवताय, अशामधून संघर्ष होताना सुद्धा आपल्याला दिसतात. म्हणजे ही जी काही विचारसरणी आहे किंवा याच्यामध्ये तथ्य जे आहे ते याच्या पाठीमागची सांस्कृतिक कारणं जर आपण बघितली तर ती अशाच पद्धतीची आहेत. म्हणजे हा सांस्कृतिक संघर्ष हा अलीकडच्या काळापर्यंत जो चालू राहिलेला आहे त्याची बीज कशा प्रकारे जेव्हा कधी आपले मूळ पूर्वज इथे राहिले असतील आणि नंतर बाहेरून आलेले ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या टोळ्या होत्या अन्य प्रदेशामधून आलेल्या आणि त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला आक्रमण केलं, आपल्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, तर तो जो इतिहास आहे तो तिथले संपला असं होत नाहीये ना. तर तो आजपर्यंत सुद्धा आपल्याला दिसतंय. कारण गेल्या कैक वर्षांमध्ये आपल्या जीन्समध्ये असलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक सांस्कृतिक घटकांमधून निर्माण झालेल्या सवयी आहेत की ज्या आपण पूर्णपणे टाकून देऊ शकत नाही आणि त्या आपण जोपासण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामधून मग काय होतं की दोन संस्कृतींमध्ये संघर्ष, टकराव निर्माण झालेले दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने संस्कृती संघर्षाचं स्वरूप हे अतिशय व्यामिश्र, अतिशय गुंतागुंतीचं आणि ज्याची मुळं नजीकच्याच नव्हे तर अगदी प्राचीन काळाच्या भूतकाळामध्ये सुद्धा आपण शोधले तर सापडू शकतात अशा प्रकारचं आहे. आणि जर आपण खूप इंटरेस्ट असेल किंवा क्युरिओसिटी असेल या संदर्भामध्ये तर जगभरामध्ये इतकं लिटरेचर याविषयी निर्माण झालेलं आहे. म्हणजे साधं आपण असं एक मायग्रेशन किंवा ज्याला स्थलांतर म्हणतात त्या स्थलांतरितांचा इतिहास असलेली वेगवेगळ्या प्रकारची समजा पुस्तकं बघितली तरी सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकेल की स्थलांतराची जी काही वेगवेगळी कारणं आहेत तर त्याच्यामध्ये अन्य कारणांपेक्षा सुद्धा ही सांस्कृतिक घटकांमधले संघर्ष, मध्ये धर्मावरून असेल किंवा मग वंशावरून झालेले असतील किंवा जातीपातीवरून झालेले असतील किंवा आणखी कशा वेगवेगळ्या, पण हे सांस्कृतिक घटकच असतात. त्याच्यावरून झालेले जे संघर्ष आहेत आणि त्याच्यामुळे माणसांना आपलं गाव सोडून, आपला देश सोडून
दुसरीकडे जावं लागलेलं दिसतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपली मुलं रुजवावी लागलेली दिसतात, आपलं अस्तित्व टिकवून धरावं लागलेलं दिसतं. म्हणजे अशा पद्धतीने जगभरातल्या अनेक भागामध्ये अगदी प्राचीन काळापासून आपल्याला अशा पद्धतीने हा विस्थापितांचा इतिहास दिसतो किंवा अशा पद्धतीने सांस्कृतिक संघर्ष झाल्यामुळे विस्थापित व्हावं लागलं, मायग्रेशन करावं लागलं, त्याची बीज आपल्याला दिसून येतात. तर या अनुषंगाने जर आपण हे वेगवेगळे घटक आहेत त्यांचं जर आपण हे बघायला लागलो तर आपल्याला या सांस्कृतिक संघर्षाची जी वेगवेगळी कारणं आहेत ती अनेक कारणं लक्षात येऊ शकतात. आता मी मगाशी म्हटलं तशा पद्धतीने पहिलं म्हणजे सांस्कृतिक अधिसत्ता गाजवण्याची जी एक ईर्ष्या असते त्याच्यामधून सांस्कृतिक संघर्ष निर्माण झालेले दिसतात आणि ते जसे प्राचीन काळामध्ये होते तसे अगदी आज सुद्धा आहेत. आज या घडीला सुद्धा आपण जर बघितलं तर कितीतरी असे घटक आपल्या समाजामधले आहेत, मग त्या वेगवेगळ्या जातीमधल्या असतील किंवा आणखी काय असतील. तर मुळात आपली भारतीय संस्कृती आपण म्हणतो की ही बहुसांस्कृतिकता आपण जोपासलेली आहे आपल्या देशामध्ये. म्हणजे आपल्या देशामध्ये एक धर्म नाहीये, आपल्या देशामध्ये एक जात नाहीये किंवा आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे एक भाषा बोलली जात नाहीये. प्रत्येक संस्कृतीशी संबंधित असलेले देवस्की किंवा त्यांचे आचार विचार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, सण उत्सव परंपरा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, लोकविधी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, लोककला वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, पोशाख खाण्यापिण्याच्या सवयी सगळं वेगवेगळं आहे. म्हणजे ही जी काही बहुसांस्कृतिकता आहे एक प्रकारचं आपलं वैशिष्ट्य होतं. आता जर आपण फक्त भारताच्या संदर्भात विचार करायला लागलो तर हे असं आपलं एक वैशिष्ट्य होतं. पण या वैशिष्ट्याला नष्ट करू पाहणारे काही घटक अलीकडच्या काळामध्ये कार्यरत झाल्याचं आपल्याला दिसतात. मग त्यांना काय पाहिजे तर त्यांना असं दिसतंय आपल्याला की एक विशिष्ट अशा प्रकारची जी काही संस्कृती आहे तीच संस्कृती त्यांना श्रेष्ठ वाटते. आता खरं तर असं कधी असू शकत नाही ना. जगातली कुठचीच एक संस्कृती श्रेष्ठ किंवा त्या संस्कृतीशी संबंधित असलेले ठराविक घटकच श्रेष्ठ. समजा आपण भाषेचं उदाहरण घेतलं, आपण असं म्हणू शकत नाही की माझी मराठी भाषा एवढी श्रेष्ठ आहे किंवा आपल्याकडे प्राचीन काळापासून काही संस्कृती श्रेष्ठ भाषा आहे आणि अन्य भाषा ज्या आहेत त्या दुय्यम स्वरूपाच्या आहेत, असं कधीच होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक घटक संस्कृतीचा जो असतो हा आपापल्या परीने श्रेष्ठच असतो. त्या माणसांच्या जगण्याशी तो संबंधित असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने तो महत्वाचा असतो. आणि दुसरं म्हणजे की त्यांच्या कैक पिढ्यांनी ती संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली असते, आत्मसात करत तिथपर्यंत ते आलेले असतात. आणि त्याच्यामुळे एका दिवसात एका रात्रीत किंवा काही दिवसामध्ये अशा प्रकारची जर उकळून फेकून द्यावी आणि तुम्ही आमची संस्कृती धारण करावी असं जर आपण त्यांना सांगायला लागलो तर त्याच्यामधून संघर्ष होणारच. असं कधीच होऊ शकत नाही की माणसाने लगेच एका रात्रीत सगळं मान्य केलंय आणि दुसऱ्या दिवसापासून वेगळा झालाय. म्हणजे अशा पद्धतीने इतिहासामध्ये काय किंवा आज सुद्धा आपल्याला हे दिसतंय. म्हणजे मी नेहमी आता मी मूळचा गोव्याचा असल्यामुळे मला माहिती आहे की 16व्या शतकामध्ये ज्यावेळी पोर्तुगीजांनी गोव्यावर ताबा मिळवला तर तेव्हा पोर्तुगीजांच्या राजाला असं वाटत होतं की जिथे जिथे म्हणून त्यांच्या वसाहती आहेत, मग तो गोवा असेल, पॉंडिचेरी असेल किंवा इकडे वसई सारखा भाग असेल भारतामधला किंवा अन्य ठिकाणी जगभरामध्ये जिथे तिथे त्यांच्या वसाहती होत्या तिथे तिथे सगळीकडे एकच धर्म असला पाहिजे. म्हणजे भारतामध्ये हिंदू धर्म आहे किंवा अन्य काही धर्म असतील तर ते धर्म नष्ट होऊन प्रत्येकाने ख्रिश्चन धर्मच स्वीकारला पाहिजे किंवा कॅथलिक धर्मच स्वीकारला पाहिजे असं त्या राजाला वाटत होतं. आणि त्याच्याकरता त्याने जबरदस्ती करायला सुरुवात केलेली होती आणि त्याचे परिणाम असे व्हायला लागले की बरीच माणसं त्याच्यामुळे त्या ह्याला घाबरून, एक प्रकारच्या बळजबरीला घाबरून देश सोडून किंवा आपला तो भाग सोडून बाहेर पडायला लागले. वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळी घडवल्या जात होत्या. म्हणजे तुमच्यावर उगाच चोरीचा वगैरे खोटा आणायचा किंवा आणखी काहीतरी अशा प्रकारचे ठपके ठेवायचे आणि तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा होणार म्हणून घाबरवलं जायचं. आणि तुम्हाला जर त्याच्यापासून सुटका हवी असेल, ती शिक्षा टाळायची असेल तर मग तुम्ही आमचा धर्म स्वीकारा असं सांगितलं जायचं. किंवा काही वेळा मग असं व्हायचं की समजा अशा प्रकारे धाक दपटशाने वगैरे माणसाने धर्म बदलला तरी सुद्धा काय व्हायचं की आपोआपच इतक्या वर्षांच्या इतक्या पिढ्यांच्या ज्या काही त्यांच्या सवयी असतात, सांस्कृतिक सवयी, त्या आपोआप नष्ट होऊ शकत नाही ना. म्हणजे तुम्ही हिंदू असताना तुमच्या समजा स्त्री कपाळावर कुंकू लावत होती किंवा पायामध्ये जोडवी घालत होती, हातामध्ये बांगड्या घालत होती, तुमच्या दारामध्ये तुळशी वृंदावन होतं, तुमच्या घरामध्ये देव्हारा होता, तुम्ही देव पूजत होता, घंटा वाजवत होता, प्रार्थना करत होता, अनेक पद्धतीने किंवा तुमचे सण संस्कृती वेगवेगळ्या प्रकारचे सण तुम्ही साजरे करत होता. त्या सणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचं अन्न शिजवत होता, विशिष्ट पद्धतीचे कपडे तुम्ही घालत होता, विशिष्ट पद्धतीची भाषा बोलत होता, अनेक प्रकारचे हे सगळे घटक होते. तुम्ही ज्यावेळी तुमचा धर्म सोडता आणि दुसऱ्या धर्मामध्ये जाता तेव्हा लगेचच तुम्हाला हे शक्य होत नाही ना की लगेचच माझ्या पोशाखामध्ये बदल. एक वेळ पोशाख बाहेरून आपण बदलतो पण आतून आपली जी काही मानसिकता असते ती कशी बदलणार. अनेक पद्धतीने हळूहळू काही पिढ्या गेल्यानंतर ती बदलू शकते. आज जर आपण बघितलं
तर अशा पद्धतीचे जगभरामध्ये एक धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये कन्व्हर्ट झालेले जे लोक आहेत, तर त्यांना आता आपली मूळची ओळख फारशी उरलेली नाहीये. ते पूर्णपणे तो नवा धर्म जो त्यांच्या पूर्वजांनी स्वीकारलेला असेल त्यावेळी नाईलाजाने किंवा खुशीने काही आपण म्हणू, तर त्या धर्मामध्ये त्या धर्माशी एकरूप झालेलं दिसते. पण जेव्हा कधी ही घटना सुरू झालेली होती 16व्या शतकात आपण म्हणू आपल्याकडे, तर तेव्हा अर्थातच लगेचच काही या लोकांना हे शक्य होणार नव्हतं ना. मग तेव्हा काय व्हायचं की यांनी पुन्हा त्या लोकांवर भय दाखवण्याकरता की तुम्ही धर्माचं म्हणजे तुम्ही स्वीकारलेल्या धर्माचं आचरण करत नाहीयेत. तुम्ही फक्त बाहेरून ख्रिश्चन झालाय किंवा बाहेरून तुम्ही अशा प्रकारे कॅथलिक झालेला आहात. पण मुळात तुम्ही हिंदूच आहात. मनाने तुम्ही हिंदूच आहात. आणि ते नष्ट करण्याकरता किंवा त्यांच्या मनातलं हे पूर्णपणे जे काही आपल्या संस्कृतीविषयीचं प्रेम असेल, तर ते नष्ट करून टाकण्याकरता म्हणून पुन्हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा द्यायच्या. म्हणजे अशा प्रकारे घंटा वाजवले म्हणून हातच तोडून टाकायचे किंवा अशा पद्धतीने कुठेतरी देवाच्या मूर्तीकडे बघितलं तर डोळेच काढून टाकायचे. कुठेतरी स्तोत्र ऐकली दुसऱ्या कोणीतरी म्हटले तर कानामध्ये तेल ओतायचं. अशा पद्धतीच्या क्रूर शिक्षा त्या काळामध्ये झालेल्या दिसतात. आणि हा जो काही गोव्यातला कालखंड होता तो इन्क्विजिशन पिरियड किंवा त्याला धर्म समीक्षणाचा कालखंड असं म्हटलं जातं. अतिशय क्रूर अशा स्वरूपाचा तो कालखंड होता आणि त्याच्याकरता खास मंडळी पोर्तुगीज मधून आलेली. तर ते बऱ्याच वेळा अशा प्रकारचे तिथले प्रिस्ट होते किंवा धर्माशी संबंधित असलेले अधिकारी माणसं होती ती आणि ते अगदी बारकाईने या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असायचे. आणि त्याच्यामधून मग अशा पद्धतीने मूळचे जे काही तिथले लोक असतील ते हिंदू असतील किंवा अन्य धर्माचे लोक असतील किंवा हिंदूंच्याच वेगवेगळ्या प्रकारच्या जाती होत्या. त्यावेळी हिंदू हा शब्द सुद्धा बऱ्याच कमी प्रमाणामध्ये वापरला जात होता. पण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारे हिंदू किंवा वैदिक हिंदू धर्माशी संबंधित असलेली ही सगळी माणसं होती आणि त्यांच्यावर हा दुसरा धर्म परकीयांचा धर्म लादला जात होता. आणि त्याच्यामुळे साहजिकच काय झालं की त्या एक प्रकारच्या सत्ता पालटाच्या आक्रमणामध्ये किंवा सत्ता पालटाच्या त्या हेतूने धर्म पालट सुद्धा करायला भाग पडलं जात होतं. मुसलमान राजे ज्यावेळी भारतामध्ये आले तर तेव्हा सुद्धा त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये आपण बघतो की हिंदूंची देवळं फोडली किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बाटवाबाटवी केलेली दिसते किंवा अशा प्रकारे ख्रिश्चनांनी तर अमर्याद पद्धतीने गोव्यामध्ये किंवा पांडिचेरीमध्ये केलेली दिसते. तर अशा पद्धतीचं हे जे काही सगळं होतं तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने सत्ता कारण किंवा सत्तेमधला बदल हे प्रमुख कारण होतं. पण त्या सत्ता बदलामधूनच त्यांच्या समोर असं होतं की पूर्णपणे सांस्कृतिक बदल सुद्धा व्हायला पाहिजे. आणि सांस्कृतिक बदल जर व्हायला हवे असतील तर मुळात माणसाचा धर्म बदलला पाहिजे. कारण धर्माशीच जोडलेल्या या सगळ्या काही गोष्टी असतात. धर्माशीच जोडलेली संस्कृती असते आणि संस्कृती बदलली तरच या माणसांची मानसिकता सुद्धा बदलू शकते. असं एक प्रकारची धारणा तेव्हा होती किंवा नंतरच्या काळामध्ये सुद्धा आजही ती आहे असं आपण बघतो. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने 15व्या शतकामध्ये 16व्या शतकामध्ये त्याच्या आधीच्या काही काळामध्ये नंतर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारे बळजबरीने धर्मांतर करायला लावण्याच्या घटना आपल्या देशभरामध्ये घडलेल्या दिसतात. आता हे बरं आहे की वाईट आहे वगैरे याची चिकित्सा आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. कारण याच्याकडे पुन्हा वेगळ्या दृष्टिकोनातून बघणारे हे सुद्धा लोक आहेत किंवा त्याचा गैरफायदा घेणारे इतिहासाची उलटापालट करणारे अशाही प्रकारचे आज गट निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये याच्याविषयी चर्चा करण्यापेक्षा आपल्याला फक्त इतिहासातली फॅक्ट लक्षात घ्यायची आहे की अशा पद्धतीने दोन धर्मांमुळे सांस्कृतिक संघर्ष निर्माण झालेले दिसतात. आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जसं धर्मांतर झालं तसं ते धर्मांतर टाळण्याकरता आपला धर्म टिकावा. कारण धर्म म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट आहे असं लोकांना वाटत होतं आणि त्याच्यामुळे तो धर्म टिकवला पाहिजे म्हणजे आपले देव टिकवले पाहिजे. आडवडिलांपासून चालत आलेली शेतीवाडी होती असेल, बागबागायती होती असेल, घरदारं होती असेल, जमीन जुमला प्राणी सगळं तिथल्या तिथे टाकून त्यांनी पळ काढला. पण हे लोक जे पळून आले ते काही लोक मग आता गोव्यातून आलेले काही लोक सावंतवाडी संस्थानामध्ये आश्रयाला राहिले, काही कोल्हापूरला गेले, चंदगड वगैरे त्या परिसरामध्ये कारवारला गेले किंवा अन्य भागामध्ये महाराष्ट्राच्या जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे ते विखुरले, तिथे तिथे नव्याने रुजण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग हे लोक आपल्यासोबत जाताना त्यांनी काय नेलं होतं एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे लक्षात घेण्यासारखी. बऱ्याच प्रमाणामध्ये आपण जर ही त्या काळातली सगळी पुस्तकं वाचली आणि हे सगळा जर इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येतं की या माणसांनी आपल्या बरोबर आपल्या पोथ्या आणल्या होत्या, आपली धर्मग्रंथ आणले होते, आपल्या देवतांच्या मूर्ती आणलेल्या होत्या आणि त्यांची स्थापना जिथे ते रुजले त्या ठिकाणी त्यांनी केलेली दिसते. आता माणूस ज्यावेळी जगण्यासाठी बाहेर पडतो तो काहीतरी धान्याची पोटली बरोबर घेईल, काठीला काहीतरी सोनं नाणं घेईल किंवा आणखी काहीतरी घेईल आणि बाहेर पडेल. कदाचित ते नसलं तरी सुद्धा अशा प्रकारे धर्म किंवा धर्माशी संबंधित गोष्टी घेऊन जाणं ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे ना. आपल्याला विचारात टाकणारीच ती गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ माणसाला या संपूर्ण आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये धर्म ही गोष्ट किती महत्वाची वाटत होती.
म्हणजे आपलं धर्मांतर होऊ नये, आपला धर्म बुडू नये आणि आपले देव धर्माशी संबंधित असलेला मुख्य घटक म्हणजे देव. मग तो देव आता तो किती काल्पनिक आहे काय वगैरे हे बाजूलाच ठेवू, पण तो घटक टिकला पाहिजे म्हणून ते देव घेऊन किंवा ते त्याच्याशी संबंधित असलेले ग्रंथ घेऊन माणसं बाहेर पडली. लपत छपत कसे बसे त्यांनी ते ग्रंथ वाचवले, देव वाचवले, त्यांची नव्याने पुनर्स्थापना केली वगैरे सगळा पुढचा हे इतिहास आहे. म्हणजे आमचे पूर्वज असतील किंवा आणखी माझ्यासारखे अनेकांचे पूर्वज सावंतवाडीमध्ये असलेले किंवा या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्यांचे, की हे अशा पद्धतीने स्थलांतरित झालेले लोक आहेत आणि त्यांनी मोठा पराक्रम म्हणण्यासारखं काय केलं तर आपलं देव वाचवले, आपला धर्म वाचवला. ही गोष्ट अभिमान बाळगण्यासारखी आहे की नाही हा वेगळा मुद्दा असेल, पण अशा पद्धतीने निश्चितपणे मला सांगायचं हेच आहे की हा जो काही सांस्कृतिक संघर्ष त्या काळामध्ये घडून आलेला होता, तर त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने धार्मिक चिन्ह विशिष्ट पद्धतीची आपली वाचवली जाणं आणि ही धार्मिक चिन्ह आपल्या संस्कृतीशी संबंधित असल्यामुळे त्याचा एक प्रकारचा पराकोटीचा अभिमान, आपला जीव गेला तरी चालेल पण हे धार्मिक चिन्ह वाचली पाहिजेत. देव हे एक चिन्हच झालं ना, उद्या हे चिन्ह झालं. मग अशा पद्धतीचे धार्मिक किंवा सांस्कृतिक चिन्ह वाचवणं हा त्या लोकांच्या दृष्टिकोनातून फार मोठा महत्वाचा कळीचा असा प्रश्न वाटत होता त्यांना. आता हे आपण असं म्हटलं की एक 500 वर्षापूर्वी माणसाला फारसं काही विवेक नव्हता असेल किंवा आणखी काही अनेक गोष्टी नव्हत्या असं आपण समजलं. मग आज आहे का तो? आज आपण हे सोडून दिलंय का? आज आपण धर्म, जाती, देव किंवा या गोष्टींच्यासाठी जीव घालवत नाही आहोत का? या गोष्टींच्यासाठी पराकोटीने दुसऱ्या माणसावर तुटून पडत नाही आहोत का? संघर्ष होत नाही आहोत का? हिंसा करत नाही आहोत का? तर निश्चितपणे आहे ना ते. आजही आपल्याला आपल्या जातीचा अभिमान वाटणारे 100 90 लोक सापडतील. पूर्णपणे डिकास्ट झालेले आहेत किंवा पूर्णपणे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे देव किंवा भाषा किंवा प्रांत किंवा काही कशाचाही अभिमान बाळगत नाहीयेत. अशी माणसं फार हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच दिसतील. आणि याच्या पलीकडे आपण सगळेच जे आहोत त्याच्या आपल्या मनामध्ये अशा प्रकारची ही जी काही धर्म किंवा जातीने निर्माण केलेली जी काही सांस्कृतिकता आहे ती आपण टाळू शकत नाही किंवा त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. हे वर्तमान आहे किंवा हे आजचं सुद्धा वास्तव आहे, हे आजच्या वर्तमानातलं वास्तव आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागतं. आणि त्याच्यामुळे काय होतंय की जरी आपल्या घटनेने म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सगळे धर्म समान मानायला लागलो किंवा एक प्रकारे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आपण स्वीकारलं. अनेक गोष्टी आपल्यामध्ये अशा घडून आल्या की ज्या याच्या पूर्वी आपल्यामध्ये नव्हत्या. मग त्याच्यामधून आपल्यामध्ये जातीयता कमी व्हायला पाहिजे होती. धर्माविषयीचं अतिरिक्त प्रेम कमी व्हायला पाहिजे होतं किंवा अशा प्रकारच्या जे काही धार्मिक चिन्ह जी होती देवासारखी किंवा धर्मग्रंथांसारखी वगैरे, तर त्याच्या संदर्भातलं आपलं जे काही एक विशिष्ट अशा पद्धतीचं त्याला अतिरिक्त महत्व देणं होतं किंवा महत्व देण्याची जी काही आपली वृत्ती होती ती थोडीफार कमी व्हायला पाहिजे होती. पण हे कमी झालेलं आहे किंवा हे पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. नष्ट होण्यात बाजूलाच राहिलं, पण त्याचं प्रमाण तरी कमी झालेलं आहे का हे सुद्धा आपल्याला दिसून येत नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की ही जी काही गोष्ट आहे, ही जी काही विशिष्ट प्रकारचे सांस्कृतिक घटकांशी जोडली गेलेली आपली मानसिकता आहे ती माणसाच्या अगदी पूर्वापार पिढ्यानपिढ्या चालत आलेली मानसिकता आहे आणि ती नष्ट होण्याकरता आपल्याला अजूनही बराच कालखंड जावा लागेल किंवा त्या दृष्टिकोनातून वेगळे प्रयत्न करावे लागतील. त्या दृष्टिकोनातून पुन्हा एक वेगळी मानसिकता घडवावी लागते आणि हे इतकं सहजासहजी शक्य होणार नाही. आणि त्याच्याचमुळे काय होतंय की आजही आजच्या वर्तमानामध्ये सुद्धा आपल्याला सांस्कृतिक संघर्ष घडताना दिसतंय आणि त्याच्यामुळे आपण वाचतो की कुठेतरी मेलेल्या गायीचं चामडं काढलं तर गाय ही आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा भारतीय धर्मांमध्ये पवित्र मानली जाते. कारण काय तर तिच्यामध्ये इतके इतके कोटी देव असतात अमकं तमकं. तर ही गोष्ट किती शास्त्रीय आहे आणि त्याच्यामध्ये किती सुतांड आहे हे अगदी कोणीही सांगू शकतो. थोडाफार शिकलेला विचार करणारा माणूस त्यालाही लक्ष देऊ शकतं. आणि ते जनावर आहे एक आणि ते जनावर मेल्यानंतर उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून त्याचं समजा चामडं काढलं गेलं आणि ज्यांचा तो पिढ्यानपिढ्याचा धंदा आहे त्याने ते केलं तर त्याच्यामध्ये गैर काय आहे. पण गायीचं चामडं काढलं याच्यावरून त्या माणसानं त्या मुलांना मारहाण केली जाते किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन समजा गोमांस खाणारी किंवा जनावरांचा मांस खाणारी काही माणसं असतील किंवा आहेत ती आणि अनेक जगभरामध्ये अशा प्रकारची माणसं आहेत आणि ते उपयुक्त खाद्य असल्यामुळे त्याच्यामध्ये काही गैर आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर ते घरामध्ये आणलं याचा केवळ संशय बरोबर आहे की नाही तेही बघितलं नाही. त्याच्यावरून त्या मुस्लिम युवकाची हत्या त्याला इतकं मारहाण केली गेली की त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. किंवा अशाच पद्धतीने आपण बघतो की वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे हे केवळ खाण्याच्या किंवा याच्याशी संबंधित झालं पण देवदेवस्की असेल किंवा आणखी काही परंपरा त्याच्याशी संबंधितली गाणी असतील किंवा त्याच्याशी संबंधित काही वेगळे घटक असतील तर याच्यावरून सुद्धा आम्ही सांगू त्या पद्धतीने तुम्ही जर वागत नसाल तर तुम्हाला जगण्याचा हक्क नाहीये. तुमचं अस्तित्व आम्ही नष्ट करून टाकू. अशा पद्धतीने
एक प्रकारचं एक सांस्कृतिक मूलतत्ववाद किंवा एक एक अत्यंत आक्रमकपणे आपलीच संस्कृती किंवा आपण म्हणू तीच संस्कृती इतरांवर लादणं हे आजच्या काळामध्ये किंवा आजच्या वर्तमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं दिसतं. आणि त्याच्यामुळे काय होतंय की मुळात जर आपण असं बघितलं की मी सुरुवातीपासून सांगते बघा की जसजशी जसजशी जगाची भौतिक प्रगती होत गेली तसतशा पद्धतीने संस्कृती विकसित होत गेलेली आहे. त्यामुळे संस्कृती आणि भौतिक प्रगती या दोन्ही गोष्टी एकमेकांना समांतर अशा पद्धतीने पुढे जात राहिलेल्या आहेत. पण आता जर आपण असं म्हटलं की याच्यामध्ये सुद्धा जर टकराव निर्माण झाले तर त्याच्यामधून पुन्हा माणसाच्या जगण्यावर त्याचा परिणाम होऊ शकतोय. म्हणजे अशा पद्धतीने विशिष्टांची संस्कृती म्हणजेच श्रेष्ठ संस्कृती. विशिष्टांच्या त्यांना जे काही वाटतं म्हणजे त्यांच्या खाण्याच्या सवयी असतील तर तुम्ही तसंच केलं पाहिजे. किंवा आपल्या देशामध्ये असलेली जी काही संपूर्ण बहुसांस्कृतिकता आहे, वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य आहे, ती पूर्णपणे नष्ट करून टाकायची आणि त्याला एकच एक असं स्वरूप द्यायचं. एकमुखी संस्कृती देशभरात संपूर्ण देशभरामध्ये असली पाहिजे. संपूर्ण देशभरामध्ये एकाच ठराविकच देवाची किंवा ठराविकच धर्माची पूजा व्हायला पाहिजे. त्यांचेच देव मानले गेले पाहिजेत. त्यांच्याच पद्धतीने सण साजरे केले पाहिजेत. त्यांच्याच पद्धतीने सगळं काही व्हायला पाहिजे. असं जर कोणी सांगायला लागलं तर त्याच्यामधून संघर्ष निर्माण होऊ शकतात आणि आजच्या संघर्षाचं मोठं रूप हे अशा पद्धतीने आपल्याला आलेलं दिसते. म्हणजे सांस्कृतिक अधिसत्ता गाजवण्याची एक प्रकारची ईर्ष्या ही काही ठराविक गटांमध्ये निर्माण झालेली दिसते आणि त्याला एक पोषक अशा प्रकारचं राजकीय वातावरण किंवा हे सगळं खरं तर आपल्या घटनेमध्ये किंवा कोणत्याही प्रकारे भारताच्या सार्वभौमत्वालाच धक्का पोहोचवणारा आहे हे समजून न घेता घटनेच्याच माध्यमातून लोकशाही मार्गाने निवडून आलेले लोक सुद्धा जर त्यांच्याकडे डोळेझाक करणार असतील तर मग फारच कठीण परिस्थिती ओढवलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीने हे एक प्रकारचं सांस्कृतिक अधिसत्ता गाजवण्याचं राजकारण आजच्या सांप्रत काळामध्ये सुरू आहे असं आपल्याला नाईलाजाने म्हणावं लागतं. आणि त्याला नकळतपणे कळत नकळतपणे अनेक लोक बळी पडायला लागलेले आहेत. म्हणजे काल परवापर्यंत या सगळ्या गोष्टी तुतांड म्हणून बाजूला सारणारे सुद्धा नकळतपणे त्यांना अनुसरत आहेत किंवा जीवाच्या भीतीने असेल, असुरक्षिततेच्या भीतीने असेल किंवा कोणत्या आणखी काय कारण असतील. पण ते सुद्धा जर त्यांच्याच कच्छपी लागत असतील तर ती सुद्धा अतिशय भयावह अशा स्वरूपाची गोष्ट आहे असं सुद्धा आपल्याला म्हणावं लागतं. आणि हे आज दिसतंय. जो बुद्धिजीवी वर्ग आहे प्रामुख्याने आपण म्हणतो की त्या बुद्धिजीवी लोकांनी या सगळ्या गोष्टीची चिकित्सा करायला पाहिजे. तर ते चिकित्सा करायला ते घाबरतायत. चिकित्सा होऊ नये. कारण बऱ्याच वेळा असंही होतंय आपल्या समोर की एखादा माणूस एखाद्या गोष्टीची धर्माची चिकित्सा करतोय, देवांची चिकित्सा करतोय, धर्मग्रंथांची, महापुरुषांची किंवा अशा पद्धतीने तथाकथित जे नेते आहेत सो कॉल्ड त्यांची चिकित्सा करतायत, त्यांचे दोष दाखवले जात आहेत. जोपर्यंत तुम्ही चिकित्सा करत नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही ना होऊ शकत. आणि काल परवापर्यंत आपल्याकडे ते होत होतं. हा चिकित्सेचा वारसा आपल्या भारतीय संस्कृतीचा मोठा वारसा आहे असा एक म्हणू शकतो आपण. पण अशा पद्धतीने चिकित्सा नाकारली जाते. चिकित्सा करायची नाही. सत्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा ज्याला आपण विवेकवाद म्हणतो त्याच्या माध्यमातून पुढे येणारं जे सत्य आहे ते नाकारलं जाते किंवा ते येऊच नये या दृष्टिकोनातून काळजी घेतली आणि त्याच्यामध्ये घेतली जाते. आणि त्याच्यामधून मग काय होतंय की असं करण्याचा जो प्रयत्न करतोय, विवेकवाद सांगण्याचा प्रयत्न करतोय, शास्त्रीय दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न करतोय, चिकित्सा करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याला जीवानिशी संपवून टाकायचं. आपण बघतो की गेल्या काही वर्षामध्ये अशा पद्धतीने कितीतरी विचारवंतांच्या, कितीतरी समाज धोरणांच्या किंवा समाजाला काहीतरी चांगली दिशा दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांच्या, आपल्या समाज पुरुषांच्या हत्या आपल्या डोळ्यादेखत झालेल्या आहेत. आणि ज्यांनी कोणी काही हत्या केलेली आहे तर ते कुणी आजपर्यंत सापडलेले नाहीये. तर एवढ्या मोठ्या देशामध्ये आपण असं म्हणतो की अशा पद्धतीने आपला भारतातली जी काही ही गुन्हेगार शोधण्याची यंत्रणा आहे ती जगामध्ये 2 नंबरची अतिशय प्रगत आणि अतिशय सक्षम अशा प्रकारची यंत्रणा आहे. मग असं जर असेल तर इतक्या वर्षामध्ये हे कुणी का नाही सापडू शकत. म्हणजे याच्या पाठीमागे नक्कीच त्यांना पाठीशी घालणारी कुठली शक्ती असली पाहिजे की ही शक्ती या अतिशय प्रबळ आणि अतिशय सशक्त असल्यामुळेच निश्चितपणे हे गुन्हेगार सापडू शकत नाहीयेत. म्हणजे म्हणायचं काय आहे की अशा पद्धतीने धर्माची चिकित्सा करणाऱ्यांना किंवा एकूणच संस्कृतीची चिकित्सा करणाऱ्यांना किंवा काहीतरी त्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांना एक प्रकारचा आधुनिक दृष्टिकोन जो जगण्यासाठी आवश्यक आहे अशा प्रकारचा दृष्टिकोन देऊ पाहणाऱ्यांना नष्ट केलं जाते, संपवलं जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं एक विपरीत परिणाम की जे इतर बुद्धिजीवी आहेत किंवा जे त्यांना फॉलो करणारे आहेत तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारची भीती निर्माण होऊ शकते किंवा नव्या पिढीच्या मनामध्ये अशा प्रकारची एक भीती निर्माण होऊ शकते की आपण हे करू नये. हा उद्देश जर त्यांचा असेल तर तो जर सफल होतोय असं दिसला तर तो सुद्धा गैर आपण म्हटलं पाहिजे. निश्चितपणे त्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. कारण आपल्या आजूबाजूला आपण बघतोय की ज्या लोकांनी दिशा द्यायला पाहिजे ते लेखक असतील, पत्रकार असतील, प्राध्यापक असतील किंवा एकूणच सगळा बुद्धिजीवी वर्ग
तर जणू काही आपली ही जी काही आयडेंटिटी आहे, म्हणजे काहीतरी समाजाला दिशा देणं, ही जर माझी खरी ओळख असेल, मी एक समजा शिक्षक आहे, मी एक लेखक आहे, तर माझी ओळख काय आहे? माझी ओळख ही अशा प्रकारे जो न बोलणारा समूह आहे माझ्या अवतीभोवतीचा, तर त्याची भावना मी शब्दामध्ये मांडतोय, त्याचे विचार मी शब्दांमध्ये मांडतोय, त्यांना जे सांगता येत नाही ते सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, किंवा अशा पद्धतीने मग माझ्या अवतीभोवतीचं जे काही वर्तमान आहे त्या वर्तमानाची मी चिकित्सा करू पाहतोय, त्या वर्तमानावर प्रभाव टाकणारे जे काही सांस्कृतिक घटक असते त्याचा मी चिकित्सा करू पाहतोय. पण ते मी करू नये याच्याकरता जर काही शक्ती प्रयत्न करत असतील आणि त्यांच्या दबावापोटी मी जर माझी ओळखच विसरून जात असेल, माझं कार्यच विसरून जात असेल आणि मग मी भलतंच काहीतरी करत असेल, तर ते अत्यंत भयावह आहे. आणि मला असं वाटतं की ही गोष्ट ही आजच्या काळामध्ये सर्वात जास्त कुठच्याही लिहिणाऱ्याच्या दृष्टिकोनातून, कुठच्याही विचार करणाऱ्या आणि संवेदनक्षम अशा माणसाच्या दृष्टिकोनातून सर्वात अस्वस्थ करणारी जर कुठची गोष्ट असेल तर ती. मला असं या निमित्ताने सांगावं असं वाटतं की मी जी लिहिलेली दुसरी कादंबरी होती, उजव्या सोंडेच्या बाहुल्या, तर याच्यामध्ये मला हेच सूत्र मांडायचं होतं की कशा पद्धतीने धर्माची चिकित्सा करणाऱ्या माणसांना संपवलं जातंय, आणि दुसरीकडे अशा पद्धतीने ज्यांनी ह्या गोष्टी समोर आणायला पाहिजे, ज्यांनी या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, चिकित्सा करायला पाहिजे, समाजाला दिशा दाखवली पाहिजे, एक प्रकारची प्रकाशाची वाट दाखवली पाहिजे, त्या माणसांना विस्मरण झाल्यासारखे जणू काही ते असे सैरभर झाल्यासारखे वागतायत. आपल्याच कोशामध्ये, आपल्याच एका विशिष्ट आयव्हरी टॉवरमध्ये बंदिस्त होऊन ते जगतायत. कोणत्याही प्रकारे त्यांना पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून काही हालचाल केली पाहिजे, आपल्या बरोबर इतरांनाही घेऊन जायला पाहिजे आणि मुळात आपण पुढे व्हायला पाहिजे, याचाच त्यांना विसर पडलेला आहे. आणि अशा पद्धतीचे एक चमत्कारिक असं भय, त्या भयाची एक सावली संपूर्ण या बुद्धिजीवी वर्गावर आणि त्याच्यामुळे मग अन्य समाजावर सुद्धा कशा प्रकारे पसरून राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे जे काही सांस्कृतिक अधिसत्ता गाजवणारे घटक आहेत, तर त्यांना एक प्रकारचं तात्पुरतं का होईना पण यश मिळाल्यासारखं आपल्याला जे काही दिसतंय, त्याच्या पाठीमागे कुठेतरी आपला हा नाकर्तेपणा, आपलं हे विस्मरण एक प्रकारचं कसं कारणीभूत आहे, हे काहीतरी सूत्र त्या कादंबरीमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला होता. आता ते यशस्वी होणं न यशस्वी होणं वगैरे हा वेगळा मुद्दा आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येक लिहिणाऱ्याने विचार करावा अशा प्रकारचं जे आपलं एकूणच वर्तमानाचं आहे, आणि या वर्तमानाशी जडलेले किंवा एकूणच या वर्तमानावर प्रभावित करणारे जे विविध प्रकारचे घटक आहेत, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दोन गटांमध्ये, आता खरं तर ही द्वंद्वात्मकता अशा पद्धतीने करू नये, पण आपल्याला ठळकपणे हे दिसतंय आणि त्याच्यामुळे तशा पद्धतीने आपल्याला सांगावंच लागते की एकीकडे ही अभिजन स्वतःला म्हणवणाऱ्यांची संस्कृती आहे की जे या बाकीच्या सगळा उर्वरित जो काही 90% बहुजन वर्ग आहे त्याच्यावर आपली अधिसत्ता गाजवू पाहतायत आणि त्याचंच एक प्रकारचं सांस्कृतिक राजकारण ते करतायत आणि नकळतपणे आपण त्याला बळी पडतोय. हे हे जे काही आहे हे बळी पडणं आहे, किंवा ज्यांनी ते रोखलं पाहिजे, तर ते सुद्धा हतबल झाल्यासारखे, हतवीर्य झाल्यासारखे जर बसून असतील, किंवा आपल्या लेखणीचा किंवा एकूणच आपल्याकडे असलेलं जे काही हे लेखनाचं हत्यार आहे, तर त्याचा गैरवापर किंवा त्याचा एक वेगळाच वापर फक्त आपल्या स्वतःच्याच भल्याकरता करत असतील, तर ती अतिशय घातक गोष्ट आहे. हे प्रत्येक लिहिणाऱ्याने आणि प्रत्येक विचार करणाऱ्याने लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटते. तर या अनुषंगाने त्यांनी निर्माण केलेली असहिष्णुता, असंस्कृतिक अशा प्रकारचं राजकारण, श्रेष्ठत्वाचा त्यांचा असलेला गंड किंवा बहुसांस्कृतिकता नाकारण्याचा त्यांचा प्रयत्न, किंवा एकूणच या सगळ्या बदलामधून आपल्यामध्ये आलेली जी काही एक असुरक्षिततेची भावना आहे, तर हे सगळं हळूहळू आपण काही प्रमाणामध्ये का होईना पण दूर सारण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्यासारख्या विचार करणाऱ्यांचा, लिहिणाऱ्यांचा, लेखकांचा, प्राध्यापकांचा हा जास्त मोठा पुढाकार असला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आता धर्म किंवा जात याच्यामधून निर्माण झालेले जे काही एकूण संघर्ष आहेत त्याचं स्वरूप बघत होतो. आज काल परवाच आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने अफगाणिस्तान सारख्या ठिकाणी तालिबान राजवटीने पुन्हा एकदा कब्जा केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा अशाच पद्धतीचं आहे. म्हणजे हे फक्त भारतामध्येच आहे असं म्हणायचं नाही, जगभरामध्ये हे दिसतंय, किंवा अनेक प्रदेशांमध्ये जगभरातल्या अशा पद्धतीच्या घटना आपल्यापर्यंत येत आहेत, दिसत आहेत. आणि आज समाज माध्यम अधिक प्रभावी झाल्यामुळे आपल्यापर्यंत लगेच ते पोहोचते. आपण अनेक प्रकारचे व्हिडिओ बघतोय, अनेक प्रकारच्या बातम्या बघतोय, बातम्या वाचतोय आणि आपल्याला असं कळायला लागलेलं आहे की कशा पद्धतीने धार्मिक उच्छाद काही धर्मांध अशा प्रकारच्या या मंडळीने माजलेला आहे. आणि तिथे सुद्धा अशाच प्रकारे आहे ना की त्यांची जी काही टोळी आहे, तालिबानी एक प्रकारची टोळीच आहे, तर त्यांना जे काही वाटतंय तर तशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्यांनी धार्मिक आचरण करावं. म्हणजे स्त्रियांवरची समजा काही बंधनं असतील, धर्मामध्ये प्रामुख्याने जास्त बंधनं स्त्रियांवरच असतात, तिथे काय नाही, आपल्याकडे काही वेगळं नाहीये. तर तशा पद्धतीने
मग ते विशिष्ट प्रकारचा पोशाख घातला पाहिजे, विशिष्ट पद्धतीने आपल्या पुरुषांना बरोबर घेऊनच बाहेर पडलं पाहिजे, त्यांना ठराविक वयापर्यंतच वयात मुलगी येईपर्यंत शिकवलं जातं, त्यानंतर शिक्षण सुद्धा घेऊ शकत नाही. ते शिक्षण घेत नाही म्हणजे विचार करण्याची प्रक्रियाच खुंटवून टाकली जाते, किंवा त्यांना अशा पद्धतीने निव्वळ पुरुषांची एक प्रकारे मादी किंवा भोगदासी असंच स्वरूप त्यांना ठेवायचं आहे. मग अशा पद्धतीने हे जे काही सगळं होतंय त्याच्यातून मग काही माणसं देश सोडण्याचा प्रयत्न करतायत, किंवा काही माणसांना कशा प्रकारे गोळ्या घालून ठार मारलं जातंय, त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत, त्याच्या सगळ्या घटना आपण वाचतोय. आणि मग प्रश्न पडतोय की अरे आपण बरोबर 21व्या शतकामध्ये वावरतो आहोत की अजूनही आपण त्या मध्ययुगामध्येच आहोत, अजूनही आपण त्या अंधार युगामध्येच आहोत. म्हणजे ज्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा नव्हत्या, त्या काळामध्ये खरोखरच माणसाला असुरक्षितता वाटत होती, किंवा एक प्रकारे ही जी काही पृथ्वी पंचमहाभूत आहेत त्यांचाच आपल्यावर ताबा आहे आणि त्याच्या पलीकडे आपलं काही चालत नाहीये असं वाटून आपण भयग्रस्त होतो, आणि म्हणून ही धर्म, देव या सगळ्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता वाटत होती. मग तो काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये काय फरकच जर नसेल, तर मग नेमकी आपण प्रगती प्रगती म्हणतो ती कसली प्रगती आपण केली आहे? अजूनही जर आपण अशाच पद्धतीने अंधारयुगासारखाच विचार करत असू, अजूनही आपली मानसिकताच मुळात जर बदलली नसेल, स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही तोच असेल, आपल्या सगळ्या या भौतिक अन्य गोष्टींकडे बघण्याचा, सांस्कृतिक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच असेल, तर माणूस म्हणून आपण नेमकं आपण काय उन्नती केली, काय प्रगती केली, किती पुढे आलो? तर मग या बाबतीमध्ये आपल्याला नकारार्थीच विचार करावा लागतो किंवा उत्तर द्यावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीने केवळ तालिबान राजवटीमध्ये नव्हे, केवळ पोर्तुगीजांनी ते केलेल्या आक्रमणाच्या संदर्भामध्येच नव्हे, तर आज सुद्धा आपल्याला जर तेच दिसत असेल, आता आपण पुन्हा भारताच्या संदर्भात बघितलं तर आपल्याला अशा पद्धतीने कितीतरी ठिकाणी असे हे प्रकार दिसत आहेत, की अशा पद्धतीने आपण म्हणतो की मग कदाचित जर असं हे जर तसं चालू राहिलं आणि आपण जर असेच निष्क्रिय राहिलो, विचार करणारे लोक जर निष्क्रिय राहिलो, तर कदाचित उद्या सकाळी तालिबान सारखी परिस्थिती आपल्यावर सुद्धा येऊ शकते. आता हे खूप टोकाची संकल्पना, टोकाचा विचार झाला, हे मलाही मान्य आहे की आपली राज्यघटना एवढी लेचीपिची नाहीये की कोणत्या मुठभर लोकांनी ठरवलं आणि त्यांनी त्या पद्धतीने सगळ्या बहुजन संस्कृतीचा विनाश करून आपली संस्कृती लादली किंवा अशा पद्धतीने केलं, तर हे भारतासारख्या देशामध्ये इतक्या सहजासहजी होणार नाहीये. पण हे जरी मान्य असलं तरी सुद्धा त्या दृष्टिकोनातून जर कोणाची वाटचाल होत असेल तर ती सुद्धा आपण रोखली पाहिजे, त्याच्याविषयी आवाज उठवला पाहिजे, त्याच्याविषयी बोललं पाहिजे. पण ते बोलण्याची जर आपण भीती बाळगत असू, केवळ विचारवंतांचे खून होत आहेत किंवा अशा प्रकारे बोलणाऱ्यांना धमक्या मिळत आहेत, त्यांना कुठेतरी पोलीस संरक्षणामध्ये वावरावं लागतंय किंवा आणखी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मानसिक त्रास दिला जातोय, आणि म्हणून आपण तोंड मिटून जर गप्प राहणार असू, तर निश्चितपणे मला असं वाटतं की ती फार मोठी घोडचूक ठरेल. कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला निश्चितपणे माफ करणार नाही. आपण जसं मागे वळून चिकित्सा करतो आपल्या पूर्वजांची, मी जसं म्हणतो की माझे पूर्वज देव गुंडाळून पळून आले, मग हे आता मी ज्यावेळी माझ्या पद्धतीने माझ्या आकलनाप्रमाणे त्याची चिकित्सा करायला लागतो, त्याच्यामध्ये काय चूक काय बरोबर होतं हे सगळं विचार करायला लागतो, आणि मग मला कुठेतरी त्यांचा अभिमान वाटत असेल किंवा त्यांची लाज वाटत असेल, पण हा एक प्रकारचा इतिहासाची चिकित्सा करून काढलेला मी निष्कर्ष असतो. तर तशा पद्धतीने कदाचित माझ्या पुढची पिढी, माझ्या नंतरच्या 4-5 पिढ्यानंतरची जी काही माणसं असतील ती सुद्धा म्हणतील ना की हा माणूस, माझा पूर्वज हा लेखक म्हणत होता स्वतःला, तो लिहित होता, पण तो व्यवस्थेला शरण गेलेला होता. हे जे अशा पद्धतीचे धार्मिक आंधळे लोक होते, धर्मांध अशा प्रकारचे लोक होते, त्यांच्यासमोर तो झुकलेला होता. त्यांच्यासमोर त्याने केवळ स्वतःच जे काय असेल ते काय म्हणतो गुणगान किंवा त्याच्यातून जे काही मिळणारे लाभ असतील तेवढे त्याने स्वीकारले, आणि त्याच्या पलीकडे त्याने कधीही त्यांना विरोध केलेला नव्हता. अशा पद्धतीने माझी चिकित्सा तो पुढचा माझा कोणी पण तो आपण तो जो कोणी असेल तो करत असेल, तर त्याच्यामध्ये त्याची काही चूक आहे असं मी म्हणू शकत नाही. म्हणजे इतिहास जसं आपण अशा पद्धतीने विचार करतो, तशा पद्धतीने पुढचा जो काही काळ आहे भविष्यातला, तर तो सुद्धा आपल्या संदर्भामध्ये, म्हणजे तेव्हा आपण इतिहास बनलेलो असतो, तेव्हा अर्थातच आपली चिकित्सा ती अशा पद्धतीने करू शकतात. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने एक प्रकारे धर्मसंघर्षाच्या या काळामध्ये आपण कुठेतरी सर्वसामान्य शोषित वर्ग किंवा सर्वसामान्य अशा प्रकारे या संघर्षामध्ये बळी पडणारे जे आहेत त्यांची बाजू न घेता तटस्थ राहिलो, हा एक ठपका भविष्यामध्ये आपल्यावर येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे. जसं धर्माच्या संदर्भामध्ये जगभरामध्ये विचार केला जातोय, आपल्या इकडे आहे, तशा पद्धतीने भारताच्या संदर्भात प्रामुख्याने जातीच्या अनुषंगाने विचार केले जाते. मगाशी सुद्धा मी जाता जाता ओझरता उल्लेख केलेला होता. तर ही जी काही एक जातीय उतरंड आपल्याकडे फार प्राचीन काळापासून आहे, किंवा मनुस्मृतीमधून वगैरे त्याला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न काही घटकांनी केलेला होता. आता बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्याचं कारण तेच होतं ना, की अशा पद्धतीने ह्या उतरंडीला एक प्रकारे त्यांनी दिलेला हा नकार होता.
ही जी काही जातीयता, जात व्यवस्था हिंदू धर्मामधली होती, त्याच्यामधून निर्माण झालेली जी काही विषमता होती, त्याला नकार देऊन नवा धर्म स्वीकारण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली होती. पण आज आपल्याला दिसतंय की याच मनुस्मृतीचे समर्थक जागोजागी आपल्याला दिसायला लागले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं समर्थन केलं जाते किंवा अशा पद्धतीने जे विरोध करणारे होते मनुस्मृतीला किंवा मनुस्मृतीला विरोध म्हणजे एका अर्थी संपूर्ण पुरुषसत्ताक पद्धतीला विरोध, विषमतेला विरोध किंवा लिंगावर किंवा जातीवर आधारलेली जी समाज रचना होती त्याला विरोध. मग या गोष्टींना विरोध करणाऱ्यांना काहीतरी एक प्रकारे असा त्रास दिला जातोय आणि आपण त्याच्या विरोधात सुद्धा बोलत नाही. तर असं सुद्धा वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसायला लागलेलं आहे. तर ही अशा पद्धतीने जातीयतेच्या संदर्भात किंवा वाढती जातीयता जी आपल्याकडे आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसायला लागली आहे. म्हणजे मधला एक काळ असा होता की म्हणजे आम्ही समजा शाळेमध्ये असताना वगैरे आम्हाला जात माहिती पण नव्हती. अनेक वेळा असं व्हायचं की जात विचारायचे, पोटजात विचारायचे, हिंदू फार तर माहिती असायचे. पण अशी अनेक मुलं होती माझ्या वर्गामध्ये सुद्धा की आम्हाला ते माहितीच नव्हतं. आणि जेव्हा अशा प्रकारे हळूहळू आम्ही पुढे शिकायला लागलो तेव्हा मग शाळेमध्ये लिहिण्यावरून किंवा आपापसातल्या चर्चेतून वगैरे मग अमक्या जातीचा, तो अमक्या जातीचा हे याच्यामध्ये यायला लागलं. आमच्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या विचारामध्ये यायला लागलं. पण तरी सुद्धा तो अमक्या जातीचा आहे म्हणजे तो कनिष्ठ जातीचा आहे, त्याच्याकडे जाता नाही किंवा त्याच्याशी व्यवहार करता नाही असं कधीच मनात आलेलं नव्हतं. पण आज आपण जर बघतोय तर आज माझ्या मुलाच्या वर्गातली मुलं ही खुलेआमपणे एकमेकांच्या जातीविषयी बोलतायत, एकमेकांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे अगदी हेडीस वाटणारे किंवा अगदी काय म्हणतात त्याला घृणास्पद वाटावेत अशा पद्धतीचे उल्लेख करताना आपल्याला दिसत आहेत. पण ही मुलं ही इतकी म्हणजे त्याच्या पाठीमागे पुन्हा वेगळी कारण आहेत. म्हणजे अशा प्रकारे समजा माझ्या मुलाला रिझर्वेशन नाकारलं असेल किंवा मिळत नसेल त्याच्यामुळे मग ज्यांना मिळतंय त्यांच्याविषयी तो तुच्छतेने बोलणार किंवा वाईट ह्याच्यातून बोलतोय. हे सुद्धा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कारण आहेत. पण याच्यामधून पुन्हा एकदा आपण अधिकाधिक जातीयतेकडे जातोय की काय, आपण अधिकाधिक जातीय बनतोय की काय असं सुद्धा आपल्याला जाणवायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामधून निर्माण होणारे जे काही जे काही संघर्ष आहेत ते सुद्धा अशा प्रकारच्या सांस्कृतिक संघर्षाची अधिक भयावह अशा प्रकारे म्हणजे विशेषतः भारताच्या संदर्भात विचार करताना अधिक भयावह अशा स्वरूपाची ती रूपं आहेत जातीय संघर्षाची असं आपण म्हणू शकतो. म्हणजे धार्मिक संघर्षापेक्षा सुद्धा भारताच्या संदर्भामध्ये जातीय संघर्ष जो आहे तो अधिक तीव्र आहे किंवा त्याचे जे काही पडसाद आपल्याला आजूबाजूला आपल्या संपूर्ण समाज जीवनावर पडताना दिसत आहेत तर ते अधिक भयावह आहेत आणि त्याच्यामध्ये संपूर्ण समाज होरपळून निघू शकतो. केवळ त्या विशिष्ट जातीपुरतं किंवा त्या एका कुटुंबापुरतं ते मर्यादित राहत नाहीत. तर त्याचा जो काही वणवा आहे तो संपूर्ण देशाला व्यापतो आहे किंवा त्याच्यामधून संपूर्ण देशाच्याच भौतिक प्रगतीला किंवा एकूणच आपलं सांस्कृतिक जीवन कसं ढवळून निघते, प्रगतीला कशी खीळ बसते किंवा त्याच्यामुळे एक प्रकारे आपली जी काही जगभरामध्ये असलेली एक इमेज होती, एक प्रतिमा होती, अशा प्रकारे सगळ्या जातीपातींना सामावून घेऊन एकत्रितपणे आनंदाने जगणारा देश तर ती कशा प्रकारे मलिन होते याचाही आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटते. तर त्याच्यानंतर जातीभेदाबरोबरच लिंगभेद किंवा अन्य वर्णभेद असतील किंवा भाषेवरून निर्माण झालेले संघर्ष हे सुद्धा आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. तर लिंगभेदाच्या संदर्भामध्ये आपण थोडीफार चर्चा केलेलीच आहे. पण प्रामुख्याने मला असं वाटतं की भाषा हा एक घटक सुद्धा संस्कृतीचा अतिशय महत्वाचा असा घटक असतो. आणि भाषा हा खरं तर भाषा हा संपूर्ण समाजाची एक अशी समाजाच्या मालकीची गोष्ट असते. ती विशिष्टांच्या मालकीची गोष्ट नसते. पण तरी सुद्धा आपल्याला असं दिसतंय की भाषेवरून फार मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष अलीकडच्या वर्तमानामध्ये घडलेले दिसत आहेत. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं दिसेल आपल्याला की म्हणजे आपण जवळची जरी उदाहरणं घेतली, मी आता गोव्यामध्ये उदाहरण घेतलं की तिथे आता कोकणी आणि मराठी राज्यभाषा जरी आता कोकणी झालेली असली तरी सुद्धा अनेक मराठी भाषिकांचा त्याला विरोध आहे आणि त्याच्यामुळे तिथे तशा पद्धतीचे संघर्ष निर्माण झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे आज सुद्धा कोकणी आणि मराठीमध्ये संघर्ष दिसतात आणि प्रामुख्याने असं होतं की मग कोकणी ही कॅथलिक लोकांची भाषा आणि ते त्याच्याकरता लिपी वापरणार ती सुद्धा देवनागरीच्या ऐवजी रोमन लिपी वापरणार आणि सरसकट इतर जे काही बहुजन वर्ग आहे गोव्यामधला तर त्यांची मराठी ही भाषा. खरं तर ते सरसकट सगळेच कोकणी भाषाच बोलत असतात घरामध्ये. मराठी फार कमी लोक बोलतात किंवा महाराष्ट्रातून वगैरे जाऊन स्थायिक झालेले तेवढेच मराठी बोलतात. पण बाकी त्या सगळ्यांची भाषा कोकणीच आहे. पण तरी सुद्धा ते जे काही हिंदू आहेत किंवा ते जे कोणी बहुजन वर्गातले लोक आहेत तर त्यांना मराठी अधिक जवळची वाटते आणि त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने कोकणीला विरोध करायचा, कोकणीतून व्यवहार करायला विरोध करायचा. तर त्याच्यातून एक प्रकारचा संघर्ष तिथे निर्माण झालेला दिसू शकतो. आणि हा संघर्ष त्याचं सुद्धा स्वरूप हे अशा पद्धतीने संपूर्ण समाज जीवनावर परिणाम करणार आहे. म्हणजे एक प्रकारे सांस्कृतिक प्रगती त्याच्यामुळे खुंटलेली दिसते. आज जर आपण बघितलं म्हणजे काही लोकांना कदाचित त्याच्यामुळे राग येईल
पण मला असं वाटतं की जर आपण तिथं जे मराठी वाङ्मय निर्माण होतंय किंवा तिथे कोकणी वाङ्मय निर्माण होतंय, त्याची जर तुलना अन्य घटक अन्य वाङ्मयाशी केलं, अन्य भाषातल्या वाङ्मयाशी केली, तर असं लक्षात येतं की त्याच्यामधून फार काही अभिजात असं म्हणावं किंवा फार अगदी उत्तुंग अशा प्रकारचं म्हणावं अशी कलाकृती आजही निर्माण झालेली दिसत नाही. अपवाद काही आहेत, नाही असं नाही. पण फार कमी प्रमाणामध्ये अशा पद्धतीने दिसतं की तिथे गोव्यामधले मराठी लिहिणारे लेखक असतील किंवा कोकणी लिहिणारे लेखक असतील, तर त्यांच्यामधून फार उत्तुंग अशा स्वरूपाची कलाकृती निर्माण झालेली नाहीये. त्याचं कारण हे आपापसातले संघर्ष आहेत किंवा अशा पद्धतीने माझीच भाषा श्रेष्ठ तुझी कनिष्ठ अशा पद्धतीने एकमेकांना हिणवणं आणि त्याला पुन्हा जातीय रंग देणं, त्याला पुन्हा धार्मिक रंग देणं आणि अंतिमतः त्याचं पर्यवसन हे राजकीय संघर्षामध्ये होतं. हे हे याचं कारण आहे. म्हणजे अशा पद्धतीने सांस्कृतिक संघर्ष म्हणजे जातीच्या किंवा भाषेच्या किंवा कशाच्याही संदर्भात असते, तर त्याचा परिणाम अंतिमतः आपल्या प्रगती खुंटण्यावर कसा होत असतो. आपली जी काही एक सांस्कृतिक प्रगती व्हायला हवी, तर ती ठप्प होते, ती तिथेच राहते. आपण त्याच्यामध्ये जास्त उंची गाठू शकत नाही. तर त्याचं कारण हे आहे, की अशा पद्धतीने हे अनेक ठिकाणी आपल्याला दिसू शकतं. बेळगावमध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने मराठी आणि कानडीचा संघर्ष आहे. तर तिथेही हीच परिस्थिती दिसते, की त्याच्यानंतर समजा आपण म्हटलं की रामायण किंवा इंदिरासंतानंतर गोव्यामध्ये मराठी चांगला लेखक का नाही निर्माण होऊ शकत? किंवा गोव्यामध्ये अशा प्रकारे बेळगावमध्ये का नाही निर्माण झाला? किंवा इकडे गोव्यामध्ये बोरकरांनंतर मोठा कवी का नाही निर्माण होऊ शकला? म्हणजे अशा पद्धतीने जर आपण विचार करायला लागलो, तर अशी त्याची मुळं ही आपल्याला त्या सांस्कृतिक संघर्षामध्येच आहेत असं दिसून येतं. आता हे फक्त आपण भाषेच्याच पुरते असं नाही, तर कुठच्याही पद्धतीने जरी विचारात घेतलं, खाण्यापिण्याच्या सवयी असतील, पोशाख असतील, सगळ्याच्या संदर्भात जरी विचार केला, तरी आपल्या लक्षात येतं की शेवटी परिणिती जी काही आहे या संघर्षाची अंतिमतः, ही आपली वाढ खुंटवण्यामध्येच होते. आपण कुठेतरी मागे जातो आहोत. आपले पूर्वज ज्या ठिकाणी होते, ज्या पद्धतीने विचार करत होते किंवा त्यांची वैचारिक उंची जेवढी होती, त्याच्या पलीकडे त्याच्या तर अशा पद्धतीने जी काही अनेक प्रकारची कारणं, सांस्कृतिक कारणं या पाठीमागे आहेत, त्याचा उहापोह आपण केला. मला वाटतं की बऱ्यापैकी आपला वेळ होत आलेला आहे. शेवटी फक्त मी एक समरायझेशन करतो आणि थांबतो वेळ होत असेल तर. तर अशा पद्धतीने हे टाळायचं असेल तर मला असं वाटतं की अनेक काही चांगली उदाहरणं सुद्धा आपल्या समोर आहेत. म्हणजे अगदी काल परवाच आपल्यामधून निघून गेलेलं गेल ऑम्वेट यांचं एक अति किंवा शलाका भारत पाटणकरांच्या सुविद्य पत्नी. तर आपल्याला माहिती आहे की त्यांचं एक किती चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे, की ही बाई मुळात अमेरिकेसारख्या भौतिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न अशा प्रदेशामधून आपला देश सोडून अभ्यासाच्या निमित्ताने भारतासारख्या अभावग्रस्त अशा देशामध्ये येते. इथल्या लोकांमध्ये मिसळून जाते. तिची जात ती सोडून देते, डिकास्ट होते पूर्णपणे. तिचा धर्म ती सोडून देते, तिची संस्कृती ती सोडून देते आणि इथल्या मातीशी एकरूप होऊन जाते. इथल्या संस्कृतीशी एकरूप होऊन जाते. कोणत्याही प्रकारे म्हणजे एक विशिष्ट संस्कृती तेवढीच माझी असं कुठेही तिच्या मनामध्ये कधीही आलेलं आपल्याला दिसत नाही. आणि तिचं जे काही मूळ उद्दिष्ट आहे की या माणसांचा उद्धार करणं, त्यांना विवेकाची वाट दाखवणं किंवा एकूणच या सगळ्या आपल्या गोष्टींची सांस्कृतिक घटकांची चिकित्सा करणं, तेही तिने आपल्या लेखनामधून सातत्याने केलेली दिसते. म्हणजे चळवळीमध्येही वावरणं आणि अशा पद्धतीने लेखनामधून चिकित्सा करणं या दोन्ही गोष्टी ज्या ज्या तिची खऱ्या अर्थाने आयडेंटिटी म्हणता येईल अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. मगासपासून ज्या आयडेंटिटी विषयी मी बोलतो, ती ही आयडेंटिटी. तर अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारे आपली आयडेंटिटी न विसरता या बाईने हे सगळं काही केलं. आणि मला वाटतं की हे उदाहरण एक चांगलं उदाहरण आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं अशा प्रकारचे उदाहरण आपल्यासमोर आहे, की आपण अशा पद्धतीने किती काळ आणि किती म्हणून या सांस्कृतिक घटकांचा दुराभिमान बाळगणार आहोत. त्याच्या पायी आपल्याला हे जे काही आंधळेपण आलेलं आहे, ते आंधळेपण आपल्याला अराजकाकडे घेऊन जाणार आहे. हे कधी आपल्याला कळणार आहे, हाच खरा प्रश्न आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, मी अगदी सुरुवातीला तुम्हाला जे उदाहरण दिलं, की एक नोबेल प्राइज मिळालेला लेखक कशा पद्धतीने विचार करत होता, त्याने जे काही मांडलेलं होतं तिथे, ते आंधळेपण म्हणजे केवळ शारीरिक आंधळेपणापुरतं ते मर्यादित नाहीये, तर ते अशा पद्धतीचं आंधळेपण आहे. आपल्यामध्ये सुद्धा हा आंधळेपणाचा रोग वेगाने फैलावतो आहे. आणि हा आंधळेपणाचा रोग जर रोखायचा असेल, तर मला वाटतं की आपल्या सर्वांचीच ती एक नैतिक अशी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी जर आपण टाळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, तर येणारा काळ हा निश्चितपणे आपल्याला माफ करणार नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करूया, असं एक मी तुम्हाला आवाहन करतो. आणि मला वाटतं जवळपास तासभर मगासपासून मी जे बोलतोय, ते बरंच विस्कळीत स्वरूपाचं झालं असेल मी सुरुवातीला म्हटलं तसं. पण माझा हेतूच तो आहे. माझं लिखाणही तशाच प्रकारचं असतं. तर तशा पद्धतीने तर तुम्हाला त्याच्यामधून
जर काही घेता आलं किंवा विचार करता आला तर निश्चितपणे माझा हा तासभर सार्थकी लागला असं मी समजतो. ठीक आहे, मी थांबतो. धन्यवाद.